नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांच्या धुक्यातली वाट या कथासंग्रहातली कथा प्रतीक्षा. शेठ हरिकिशन रतनलाल घोसाली आश्रमाच्या पायऱ्यांवर रमेश बसलेला होता. नजर रस्त्याच्या प्रवाहात गुंतलेली. उन्ह समोरच्या अंगणाच्या डावीकडे असलेल्या भिंतीच्या माथ्यावरून लगबगीनं परतीच्या तयारीत असलेली. मागच्या बाजूला असलेल्या ग्राउंडमधनं बबन आणि अशोक दोघं धापा टाकत आत आले. ढसाढसा पाणी पिऊन रमेशजवळ येऊन त्यांनी रमेशला विचारलं, ए रम्या, चल केली का खेळायला? रमेशची तंद्री भंग पावली. आज दुपारपासनं तो इथेच बसून राहिलाय. काल परवापासूनच त्याच्या आत बाहेर कितीतरी चक्रा मारून झाल्या. सकाळपासून त्याला काही सुचेनासं झालं. केव्हाची वाट बघतोय तो संजूची आणि त्याच्या बाबांची, पण अजूनही त्यांचा पत्ता नाही. आपली चीड, आपली उद्विग्नता, सगळं आपल्या सुरात ओतत रमेश एकदम त्यांच्या अंगावर ओरडलाच. एकदा सांगितलं ना मी खेळायला येणार नाही म्हणून? हा म्हणे एकदा सांगितलं ना. डाव दे आमचा कालचा. एक कावड झाली होती म्हणलं 300ची. कालचं काल, आजचं आज. म्हणे कालचे काल. रडूबाई कुठची? रडूबाई भागोबाई. तरीही रमेश शांत एकटक रस्त्याकडे बघत बसलाय. रमेश चिडला कसा नाही, आणि चिडलाच नाही तर मग त्याला चिडवण्यात तरी काय गंमत, असा विचार करून बबन आणि अशोक दोघेही तिथून निघाले. अरे पण का नाही येणार बाबा तू? जाता जाता त्यांनी विचारलं. अरे संजू आणि त्याचे बाबा येणार आहेत मला न्यायला. कोणी सांगितलं तुला? गेल्या वर्षीच म्हणाला होता संजू तसं. पुढच्या वर्षी दिवाळीला नक्की आमच्याकडे ये म्हणाला होता. आता उद्या दिवाळी म्हणजे आज यायलाच हवं ना त्यांनी मला न्यायला. अरे पण ते आल्यावर आपल्या टरक्याला भेटतीनच की. तो टरक्या कळवण की तुला, तवर खेळू चल. नको रे, तो टरक्या चक्रम आहे, सारखा ओरडत असतो सगळ्यांच्या अंगावर. संजूच्या बाबांच्या अंगावर ओरडला तर? संजूच्या बाबांना खूप काम असतं. अरे रात्रीसुद्धा त्यांना जायला लागतं मिलमध्ये. टरक्याने नीट सांगितलं नाही लवकर आणि ते निघून गेले तर? मग बस वाट बघत संजूची आणि त्याच्या बाबांची. वाट बघ तू नुसती. यात ती घे ठ्यांगा. चिडवून दोघंही धावत इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या ग्राउंडवर गेले. आता मात्र रमेश खूप अधीर झालाय आणि अस्वस्थ सुद्धा. दूरवरच्या डाव्या वळणावरून समोरच्या रस्त्याला लागलेल्या 2 आकृती हळूहळू स्पष्ट व्हायला लागल्या. 45 वर्षांचे उंचेपुरे ऐडबाज ग्रहस्थ आणि बरोबर 11-12 वर्षांचा मुलगा. नक्कीच संजू आणि त्याचे बाबा. रमेशला आता मात्र धीर धरेना. लगबगीनं तो आत गेला आणि आपली पिशवी घेऊन आला. नजर रस्त्यावर लावली. ते दोघं आणखीन जवळ येत होते. आपलं काही विसरलं तर नाही ना घ्यायचं? रमेश विचार करायला लागला. त्याने आपली पिशवी पुन्हा एकदा बाहेरच्या बाकावर ओतली. हां, हे मोराचं पीस. भाऊसाहेबांच्या मळ्यात सहल गेली होती तेव्हा सापडलेलं. चांदीचा मोठा तुकडा, वहीच्या पाना एवढा. वर्गातल्या प्रदीपला चित्र काढून दिलं होतं ना, म्हणून त्यांनी दिला होता. हे दोन्हीनं संजूला द्यायचं. आणि हे गोष्टीचं पुस्तक, बहादूर मित्र, हे पण संजूसाठी. आपल्या ट्रीपच्या वेळी मिळालेल्या पैशातून इतर काही न घेता हे पुस्तक घेतलं म्हणून बरं झालं. संजूला अशा धाडसी गोष्टी फार आवडतात. नक्कीच हे पुस्तक त्याला आवडेल. एकदा घेतलं ना वाचायला की खाली म्हणून ठेवणार नाही संजू. गेल्या वर्षी संजूला आपण काहीच दिलं नाही, नुसतंच घेतलं त्याच्याकडून. आता यंदा त्याची भरपाई आपल्याला करायला हवी. रमेश मनाशी उजळणी करायला लागला. ही डोलती भावली, कशीही टाकली तरी उभीच राहणारी. घरातल्या मोठ्या रेडिओवर किती छान दिसेल. त्यात जर ताईने तिला लोकरीचा झालरीचा झगा विणून दिला तर
मग एकदम टॉप. ही 4 दिवाळी ग्रीटिंग कार्ड, एक संजूला, एक ताईला आणि त्यांच्या आईबाबांना एक एक. गेल्या वर्षी आपण काढलेली चित्र त्या सगळ्यांना आवडली होती. ह्यावर्षीची तर त्याहून चांगली आली आहेत. बरं झालं ट्रिपच्या पैशातून आपण ग्लेज्ड पेपर आणला. त्या गुळगुळीत कागदांमुळे ना चित्रांना कसा उठाव आलाय. पण क्रायलिन कलरसाठी मात्र प्रदीपला किती मस्का लावायला लागला. असू दे, पण यंदा मात्र संजूचे आईवडील आपल्याला नक्की शाबासकी देणार. रमेशनी पुन्हा सगळी पिशवी भरून ठेवली. हा सफारी गेल्या वर्षी संजूच्या बाबांनी घेतलेला, अगदी संजूसारखाच, नवाच्या नवाच आहे अगदी. संजूचे बाबा म्हणतील त्याला, बघ संजू कसे व्यवस्थित कपडे वापरतो हा. कपडे चांगले राहावे म्हणून रमेशनी अजून ते फारसे वापरलेच नव्हते. पुन्हा सफारीची नीट घडी त्यांनी पिशवीत ठेवली आणि पिशवी हातात घेऊन जय्यत तयारीनं तो पायरीवर उभा राहिला. मघाशी लांबवर दिसणाऱ्या त्या 2 आकृत्या आता जवळ, अगदी जवळ आश्रमाच्या दारापर्यंत आल्या आणि आल्या तशाच निघूनही गेल्या. ते संजू आणि संजूचे बाबा नव्हतेच मुळी. काहीच न सुचून तो हताशपणे पायरीवर खाली बसला. पलीकडच्या भिंतीवर रेंगाळणारी उन्ह आता निघून गेली होती. संजूला द्यायसाठी घेतलेलं पुस्तक त्यांनी पिशवीतनं काढलं आणि पुन्हा पुन्हा रस्त्याकडे धावणारी लोचट नजर पुस्तकातल्या ओळीवर लावली. त्या दरोडेखोरांनी नायकाला एका निर्जन ठिकाणी, एका अगदी एकाकी घरात ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावून ते निघून गेले. त्या नायकाच्या ठिकाणी त्याला संजू दिसायला लागला. खरंच संजू कुठे असेल आत्ता? काय करत असेल? किती लांब असेल त्याचं घर इथून? गेल्या वेळी आपण गेलो तेव्हा 2दा बस बदलायला लागली होती. आपण तरी बावलट कसे इतके? त्याचवेळी संजूचा पत्ता विचारून नाही का घ्यायचा? घरचा रस्ताही नीट बघून ठेवला नाही. पण संजूचं घर जरी आपल्याला माहिती असतं तरी त्या खतरूड जोशी सुपरिटेंडंटनं सोडलं असतं का आपल्याला? गेल्या वर्षी सगळीकडे आंतरराष्ट्रीय बालक वर्षाची धूमधाम होती. आश्रमाच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये लोकूर वकिलांनी सूचना मांडली की आश्रमात जी लहान मोठी मुलं आहेत, ज्यांना लहानपणापासून कुटुंबात कधी राहताच आलेलं नाही, अशांना दिवाळीसाठी आपण आपल्या घरी घेऊन जाऊया. त्यांना एखाद्या चांगल्या घरात दिवाळीचा आनंद मिळू दे. आपले सण, उत्सव, संस्कृती याची खरीखुरी ओळख त्याशिवाय या मुलांना होणारच नाही. गतवर्षी आंतरराष्ट्रीय बालक वर्षातली दिवाळी कशी साजरी करायची हे ठरवण्यासाठी भरलेल्या मीटिंगमध्ये लोकुरांनी मांडलेली कल्पना अभिनव होती. सगळ्यांनी ती उचलून धरली. आश्रमातली सगळीच मुलं कोणाकोणाच्या घरी गेली. श्री कुलकर्णी हे लोकूर वकिलांचे स्नेही. ते कॉटन मिलमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह होते. त्यांनाही लोकूर वकिलांची कल्पना आवडली. ते आश्रमात आले तेव्हा कार्यालयात सुपरिंटेंडंट अण्णासाहेब खारकर होते. त्यांनी रमेशला बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे बघ रमेश, तू दिवाळीला यांच्याकडे जायचं. जा बरं, तुझे कपडे वगैरे घेऊन ये. रमेशला अण्णासाहेब काय म्हणताय त्याचा चटकन उलगडा होईना. दोघांकडे तो टकमक बघतच राहिला. काय रे, तुला आवडेल ना आमच्याकडे यायला? रमेशच्या पाठीवर हलकेच थाप मारत कुलकर्णी म्हणाले. अरे हा आमचा संजू आहे ना तुझ्याशी खेळायला. रमेशला इतकं सलगीचं, इतकं प्रेमाचं बोलणं ऐकायची सवयच नव्हती. त्याला जरा गुदमरल्यासारखं वाटलं. रमेशने आजपर्यंत फक्त पुस्तकांच्या चित्रात जी घरं पाहिली होती, अगदी तसंच होतं संजूचं घर. मोठा दिवाणखाना, छानसा सजवलेला, सौम्य निळसर भिंती, त्यावर लावलेली सुंदर सुंदर देखाव्यांची चित्र, गुबगुबीत गोंडस बाळाचं एक कॅलेंडर, नटराजाची मूर्ती, एका कोपऱ्यात बदामाच्या आकाराचं टेबल, त्यावर ठेवलेला नाजूक नक्षीदार फ्लॉवर पॉट, त्यात असलेला सुरेखसा रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या फुलांचा गुच्छ. इतकं सुंदर घर.
अनेक वेळा गोष्टीची पुस्तकं वाचताना असं राजवाड्यासारखं घर मनाशी रंगवून त्यात आपलं अस्तित्व पाहण्याचा खेळ त्यांनी केला होता. पण आज अशा एका खऱ्याखुऱ्या घरात पाऊल टाकल्यावर मात्र तो अगदी बावचळून गेला होता. संजीवनी त्याला सोफ्यावर बसायला बोलवलं तेव्हाही अंग चोरून अवघडत बसला तो. इतरांच्या नकळत कितीतरी वेळ त्या मऊ लुसलुशीत कोचावरनं हात फिरवत त्याचा उबदार स्पर्श अनुभवत राहिला. संजूच्या ताईने चहा, पोहे, बिस्किटं बाहेर आणली. तरतरीची बिस्किटं. दुकानातल्या बाटल्यातून भरून ठेवलेली, शाळेतून येताना जाताना दिसतात तशी. कोथिंबीर, खोबरं घालून सजवलेली पोह्यांची बशी. आश्रमात मीटिंग असे त्यावेळी शारदाबाई अशा बशा भरून देत. कधीतरी ह्या अशा बशा मेंबर्सना नेऊन द्यायची वेळ त्याच्यावरही आली होती. आज अगदी तशीच बशी त्याच्या पुढ्यात आली होती. खायला चमचा. नुसतं डोळ्यांनी पाहूनच तृप्ती होत होती. खाण्यासाठी त्यात चमचा घालून ती बशी विस्कटू नये असंच त्याला वाटायला लागलं. अरे खा ना, नुसता बघत काय बसलायस? किती गोड होता संजूच्या आईचा आवाज. मधुर किणकिणता. नाही तर आश्रमातल्या शारदाबाई किती कर्कश ओरडतात त्या. आश्रमाच्या आणि शाळेच्या वाटेवर क्रोकरीचं दुकान होतं. काचेच्या कपाटात सुंदर सुंदर नक्षीचे कप, बशी मांडून ठेवलेल्या असत. रोज शाळेतून परत येताना रमेश 5-7 मिनिटं रेंगाळे. आश्रमात परत आल्यावर वहीच्या मागच्या पानावर पाहिलेली डिझाईन्स रेखाटताना वाटे, कोण एवढा भाग्यवान अशा कप बशीमधनं चहा पित असेल. आज तो स्वतः भाग्यवान ठरला होता. काचेच्या बरणीत ठेवलेली नाना प्रकारची आणि आकाराची बिस्किटं बघून त्याला समाधान वाटे. आज तीच बिस्किटं नाजूक नक्षीदार बशीतून त्याच्यासमोर आली होती, चक्क खाण्यासाठी. पण प्रत्यक्षात घास तोंडात फिरत राहिला. ही टुमदार बंगली, त्यातली ती रुबाबदार देखणी माणसं, सुबक सुंदर फर्निचर, या सगळ्यात आपण फार विशोभित दिसतोय असं त्याला वाटलं आणि तो फार बावचळूनच गेला. अरे जेव ना नीट, तू तर काहीच संपवलं नाही आहेस अजून. टम्म फुगलेली पोळी रमेशच्या पानात टाकत संजूची आई प्रेमानं म्हणाली. आश्रमात 2 वेळा जेवायच्या आधी वदनी कवळ म्हणावं लागत असे. अन्न हे पूर्ण ब्रह्म या शब्दांचा रोज उच्चार होई, पण त्या पूर्ण ब्रह्माचा खरा अर्थ त्याला आज कळत होता. अन्नाचा स्वाद जाणवत होता. तो जेवायला लागला. आज आयुष्यात प्रथमच त्याने अर्धी पोळी जास्त घ्यावी म्हणून त्याला कुणीतरी आग्रह करत होतं. संजू खूप बडबड्या. रमेश घरात आल्यापासनं सारखं त्याला काही ना काही सांगत होता. आपल्या आईबाबांबद्दल, काका, मामा, आत्या, मामीबद्दल, शाळेबद्दल, मित्रांबद्दल, आणखी कुणाकुणाबद्दल. रमेश नुसताच हूं हूं करत ऐकत होता. त्याला कळत नव्हतं आपण कोणाबद्दल बोलावं. सतत कोणावर तरी डाफरणारा, हाणामारी करणारा राठी, का सारखं इतरांना चिडवून रडवून पुन्हा सुपरिटेंडंट साहेबांपुढे निरागस चेहऱ्यानं उभा राहणारा बबन, रडका नितीन, खर्जेनं भरलेला पाप्या, चिपाडांनी भरलेला, हाताच्या कोपरानं वाहतं नाक फुर्र करत पुसणारा गुंड्या, सदानकदा करवादत असणाऱ्या शारदाबाई. शी, या मुलांना कितीही सांगा यांचा ओंगळपणा काही कमी होणार नाही, बावळट्ट मेले, असं म्हणत नाक मुरडणाऱ्या आणि लिपस्टिक लावलेले ओठ दुमडणाऱ्या दळवीबाई, चष्म्याच्या काचेतून रोखून बघणारे मारकुटे सुपरिटेंडंट. सारी सारी माणसं रमेशच्या डोळ्यांपुढून सरकली त्याच्या मनाविरुद्ध आणि संजूच्या बोलण्यातली सगळी मजाच निघून गेली एकदम. संजूनी गाद्या घातल्या, मच्छरदाणी लावली. त्या मऊ गादीवर रमेश झोपला. गादीच्या स्पर्शानं तो एवढा सुखावला की त्याला वाटलं डोळे मिटून हा स्पर्शच नुसता अनुभवत राहावं. आणि खरंच एरवी घंटेच्या टोल्याबरोबर सतरंजीवर अंग टाकताच गाढ झोपणारा रमेश त्या मऊ मऊ गादीवर रात्रभर जागाच राहिला. अरे उठ राजा, आज दिवाळी आहे, बाबा आंघोळीला निघालेत, तू फटाके लावणार आहेस ना?
संजूची आई हळुवारपणे संजूच्या अंगावरचं पांघरूण काढत म्हणत होती, असं काय 5 मिनटं झोपू दे ना आणखी. उशीवरचं डोकं आईच्या मांडीवर ठेवत संजू म्हणाला, उठ रे राजा, उठ राजा लवकर. असं म्हणत आई त्याला डोक्यावर थोपटायला लागली. रमेश अनिमिषपणे तो उठवण्याचा सोहळा बघायला लागला. त्याचं स्वतःचं झोपणं, उठणं, बसणं, जेवणं सगळं घंटेच्या ठणठणाटाबरोबर होत असे. अशा तऱ्हेनं उठवून घेण्यासाठी आपणही झोपून राहायला हवं होतं, रमेशच्या मनात आलं. जाग आली म्हणून काय झालं, आपण उगाच आधीच उठलो, संजूच्या आईनी उठवण्याच्या आधी. पण संजूच्या आईनी असं उठवलं असतं आपल्याला, संजूसारखं जवळ येऊन, डोक्यावर थोपटून, अलगद पांघरूण काढून. रमेशला तीव्रतेनं आपल्या आईची आठवण झाली. कुठे असेल ती आत्ता? आणि आपली छोटी बहीण केवढी झाली असेल आता ती? संजूची आईसारखी आपली आई तिला उठवत असेल का? का ती सुद्धा आपल्यासारखीच कुठल्या तरी आश्रमात वाढत असेल? पण काही झालं तरी आपली आई संजूची आई इतकी चांगली असणं शक्य नाही, नाहीतर इतक्या लहानपणी आपल्याला बागेत एकटं बसवून ती निघून गेलीच नसती. रमेशला आपलं बालपण फारसं आठवत नव्हतं, आईचा चेहरा सुद्धा. अंधुक इतकंच आठवतंय की तो सारखा रडायचा, आई भूक लागली, आई खायला दे असं म्हणत तिच्या मागे मागे करायचा आणि आई पाठीत बदा बदा दणके द्यायची. मग ती पण रडायची. एकदा आगगाडीतून तिने त्याला गावाला नेलं, खूप लांब. खिडकीशी बसून तो बाहेर टकाटका बघत राहिला. प्रथमच भूक विसरला. इथे थांब तू, मी चुरमुरे घेऊन येते हां तुझ्यासाठी. बागेतल्या एका बाकावर त्याला बसवून छोटीला कडेवर घेऊन ती निघून गेली. ती परत आलीच नाही. आई आई करत रमेश बागभर फिरला. रात्री बागेचं गेट बंद करताना रखवालदारानं त्याला पोलीस चौकीत नेलं. रमेश पाठक असं त्याने आपलं नाव सांगितलं. याहून जास्त त्याला काही सांगताच आलं नाही. पोलिसांनी खूप चौकशी केली म्हणे, पण त्याची आई सापडलीच नाही. तेव्हापासनं तो आश्रमात राहतोय. आश्रमातली अगदी गरीब परिस्थितीतली मुलंही गणपती, दसरा, दिवाळीला आपल्या घरी जात. त्यावेळी त्याला वाटे आपल्यालाही कुणीतरी हवं होतं, काका, मामा, मावशी, आत्या. सुट्टीत 8-10 दिवस तरी राहायला जाता यावं, इतपत जवळचं. अरे रमेश, येतोयस ना तेल लावायला? संजूच्या आईने हाक मारली. संजूची आंघोळ झाली होती. लाल चुटूक पाटाभोवती रांगोळीच्या रेषा, उठणं, तीळ खसखशीचं वाटण, ऊन पाणी, चांगलं 2-3 बादल्या. आंघोळीचा उत्सवच. किती मजा केली त्या दोघांनी गेल्या वर्षीच्या दिवाळीत. दोघांनी मिळून आकाशकंदील केला. लाल, पिवळ्या, निळ्या जिलेटिन पेपरमधनं परावर्तित होणारे प्रकाशाचे तुकडे. दोघेही हरकून गेले तो अंगणात झुलताना बघून. दोघांनी मिळून केलेला किल्ला कॉलनीतल्या सर्वांनीच नावाजला होता. कल्पना होती रमेशची. किल्ल्याच्या पिछाडीला त्यांनी अभयारण्याचा देखावा उभा केला होता. नाना तऱ्हेचे प्राणी, पक्षी अगदी खरे वाटावे इतके सुंदर असे मातीचे केलेले. दोघंही आपल्या निर्मितीकडे तृप्त होऊन बघत राहत असत. इतरांचे कौतुकाचे शब्द ऐकून भारावून जात. स्वतःचं इतकं कौतुक होताना ऐकायची रमेशची ही पहिलीच वेळ होती. संजूची आई आणि ताई फराळाचे पदार्थ करण्यात गुंतल्या होत्या. जेवणाचाही रोज नवीन बेत. संजूच्या आईने केलेले पदार्थ इतके चविष्ट होते की आश्रमातल्या कुठल्याच मुलांनी कधी जन्मात खाल्ले नसतील असे पदार्थ. रमेशच्या मनात रोज येई. दिवाळी आली की कोणी दानशूर, धर्मपरायण व्यक्ती आश्रमातल्या मुलांसाठी फराळाचे पदार्थ पाठवीत. पण कसला तो लाडू चिवडा, चिवट चिवडा, कडक लाडू. चावून दात दुखून येत. कधी कुत्र्याला तुकडा फेकावा तसा भाव देणाऱ्याच्या डोळ्यात उमटे.
कधी घरातल्या दिवंगत नातेवाईकाच्या मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून आश्रमातल्या मुलांना पक्वान्नांचं जेवण घातलं जाई. अशावेळी त्यातलं काही खाऊच नये असं रमेशला वाटे. पण रोजची जाड भाकरी, कधी करपलेली तर कधी अर्धी कच्ची, त्याचबरोबर त्याच त्या चवीची तिखट जाळ आमटी भाजी ही सदाचीच खाऊन कंटाळलेल्या जिभेला कधीतरी ते अन्नही बरं लागे. त्यामुळे संजूच्या घरी खाल्लेल्या प्रत्येक घासाला अमृताची गोडी आहे असं रमेशला वाटत होतं. संजू आणि त्याच्या बाबांनी एखाद्या जरी पदार्थाला नावं ठेवली तरी रमेशला आश्चर्य वाटे. तो मनाशी म्हणे, एकदा आमच्या आश्रमातलं जेवण घेऊन तर बघा. आणि संजू आणि संजूचे मित्र म्हणत होते, तिथे आश्रमात किती मजा असेल. सुरुवातीला रमेशला वाटणारा संकोच हळूहळू वितळत गेला. तसतसा त्याचा गोंधळ बावळटपणाही कमी होत गेला. संजूची आई, संजूचे बाबा अशी हाक आता नुसत्या आईबाबांवर आली होती. तट्ट जेवून दुपारी ताणून द्यायची. संध्याकाळी कधी बाबांबरोबर फिरायला जायचं तर कधी संजूच्या मित्रांशी खेळायचं. हा माझा नवा दोस्त रमेश. पहिल्या दिवशी संजूनं मित्रांशी त्याची ओळख करून दिली. हा राहतो ना आश्रमात, तिथे सगळी मुलंच मुलं आहेत. काही आपल्या एवढी, काही लहान, काही मोठी. मी याला दिवाळीत आणायला गेलो होतो ना तेव्हा पाहिलं. संजूने मित्रांना माहिती दिली. सगळी आपल्या एवढी मुलं, म्हणजे काय मजा येत असेल ना आश्रमात. संजूचे मित्र कुतूहलानं, नवलाईनं आणि काहीशा हेव्यानंही म्हणाले होते. त्यांना ट्रीपच्या वेळी 1-2 दिवस मित्रांबरोबर राहिलेलं आठवे. रमेश मात्र गप्प, ओठ दुमडून. त्याला आठवे सदा सर्वांची टिंगल टवाळी करणारा बाबण्या, गलिच्छ गप्पा करणारा, दादागिरी करणारा, आपले कपडे दुसऱ्याला धुवायला लावणारा, चोरून सिगरेट ओढणारा जगदीप. एकदा त्याने रमेशला जवळ घेतलं आणि घट्ट घट्ट आवळलं. आणखी असंच काहीतरी. रमेशला गुदमरल्यासारखं झालं. दरदरून घाम फुटला. जगदीप आणि त्याच्या सतत मागं मागं राहणारा विकू दिसेल तेव्हा रमेशची छेड काढतात. त्यांच्यापासून कसं दूर पळावं, लपून राहावं हे अजून रमेशला समजत नाही. तसाच तो टरक्या सुपरिटेंडेंट या मुलांच्या खोट्या नाट्या चहाड्या ऐकतो आणि आपल्यालाच मारतो. विकूनं एकदा चुलीतले बारीक निखारे आणले, कपाटात ठेवले आणि कागद जळून निघायला लागला तसंच श्यामचं नाव सांगितलं. किती मारलं सुपरिटेंडंटनी श्यामला. 4 दिवस गाल सुजलेला होता. शारदाबाई सतत सर्वांच्यावर करवादतच असतात. हिशोब लिहिणाऱ्या कुलकर्णी सरांशी तेवढं गोड गोड बोलतात त्या. त्यांना कपात घालून साय साखर देतात. आणि एकदा आपण तिथे गेलो तर कुलकर्णी सरांनी शारदाबाईंचा हात पटकन सोडला. शारदाबाईंनी पाठ फिरवली आणि तोंड पुसलं. तेव्हापासून त्यांनी बोंबाबोंब केली आहे सगळीकडे की रमेश चोरटाय. गूळ दाणे साखर चोरून खातो. खोटारड्या कुठल्या. पळून जावं असं वाटतं तिथनं. आणि ही सगळी मुलं म्हणतायत आश्रमात किती मजा येत असेल. एक दिवशी सहज बसल्या बसल्या रमेशनं संजूच्या वहीवर चित्र काढली. संजूला ती इतकी आवडली की सगळ्या कॉलनीत हिंडून त्याने दाखवली. संजूच्या आईनी आणि ताईनीही खूप कौतुक केलं त्याचं. संध्याकाळी संजूच्या बाबांनी त्याला क्रायलिन कलर्सची बॉक्स आणि ड्रॉइंग पेपरची वही आणून दिली. रमेश अगदी भारावून गेला. खूप खूप चित्र काढली त्याने. आणि भाऊबीजेला जेव्हा ताईनी ओवाळलं तेव्हा रमेशनी चित्रांची सबंध वहीच तपकात टाकली. त्याच्याकडे देण्यासारखं तेवढंच होतं ना त्याचं असं. पण ताई म्हणाली होती, मला आवडली बरं का तुझी भाऊबीज. आणि रमेशला धन्य धन्य वाटलं. गेल्या वर्षीपेक्षा यंदा काढलेली चित्र कितीतरी चांगली आहेत. ग्लेज्ड पेपरवर काढली आहेत. ताई आणि संजू खुश होऊन जातील नक्कीच. पण अजून आलाच नाही संजू. काही येणारच नाही आहे. संजूच्या बाबांना काही काम असेल. उशीर झाला असेल मिलमधनं यायला. किती काम असतं त्यांना. सुपरिटेंडंटना विचारावं का आपणच जावं पत्ता शोधत शोधत. पण आपल्याला कसं सोडतील ते एकट्याला. आणि पत्ता तरी मिळणार कसा. गेल्या वर्षी अण्णासाहेब होते.
यंदा या नव्या सुपरिटेंडंटनं कुठं पाहिलंय संजूला आणि त्याच्या बाबांना. गेल्या वर्षी संजूच्या घरी 3-4 दिवस रुळल्यानंतर रमेशला वाटलं की ही दिवाळी, ही सुट्टी संपूच नये. प्रत्येक दिवस, तास, मिनिट, क्षण तो अगदी मनापासून जगला होता तिथे. आश्रमात परत यायची वेळ आली तेव्हा रमेशला खूप वाईट वाटलं. घरातल्या सर्वांना त्याने नमस्कार केला. संजूच्या आईने निघताना त्याच्या हातावर दही घातलं. रमेशची प्रश्नार्थक मुद्रा बघून त्या म्हणाल्या, अरे जाताना हातावर दही घातलं ना की जाणारं माणूस लवकर येतं घरी. रमेशच्या डोळ्यात पाणीच तरळलं. घराच्या पायऱ्या उतरता उतरता त्याला दिसायला लागलं की याच पायऱ्या चढून आपण येतोय. आई, ताई अशाच उभ्या आहेत पुढच्या वरांड्यात आणि ये रे रमेश म्हणतायत. आपल्यालाही काही बाई विचारतायत शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल. पुढच्या वर्षी पण या तू आमच्याकडे दिवाळीला. यंदा आपण किती मजा केली ना, येशील ना रे, संजू विचारत होता. आता ते तिघंही आश्रमाच्या गेटजवळ उभे होते. रमेशनी नुसतीच मान हलवली. पुरं 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 12 महिने जायचेत अजून. म्हणजे किती बरं तास. इथे 1 ताससुद्धा किती लांबलचक आणि कंटाळवाणा वाटतो. संजू आणि त्याचे बाबा परत फिरले तेव्हा त्याला अगदी रडायला आलं. बोलायला शब्दच उमटेना घशातून. आपल्याला मुलीसारखं रडू येतोय याची ही लाज वाटली त्याला, पण ते कसं आवरावं तेही त्याला कळेना. आश्रमात परतल्यावर देखील कित्येक दिवस तो मनानं संजूच्या घरी रेंगाळत होता. संजू गोष्ट काय भन्नाट सांगतो. संजूच्या आईचा आवाज डिट्टो लता मंगेशकर सारखा आहे. संजूची आई स्वयंपाक असा मस्त करते, आपल्यापैकी कुणी जन्मात खाल्ले नाहीत तसले पदार्थ. संजूचे बाबा सारखे कामात असतात. मी पण मोठा झाल्यावर त्यांच्यासारखा चीफ एक्झिक्युटिव्ह होणार. संजूचं सुंदर घर, दिवाणखाना, कोच, संजूचे खेळ, पुस्तकं, जेवणाचं टेबल, अगदी घरातला संडास बाथरूमसुद्धा. संजूच्या घराशिवाय बोलायला विषयच नव्हता त्याच्याकडे. आश्रमातले सोबती, सुपरिंटेंडंट, स्वयंपाकाच्या शारदाबाई, भांड्यांच्या गोदाबाई, रखवालदार सगळ्यांना अनेक वेळा त्यांनी हे सगळं ऐकवलं होतं. शेवटी एकदा 9वीतल्या जयदीपनं, ए साल्या बस कर तुझं ते संजीव पुराण, का देऊ 2 लाफा लगून. एवढं होतं त्याचं तर आलाच कशाला परत इथं मारायला. पण ठेवून कोण घेणार रे तुझ्यासारख्याला. मला माहिती आहेत रे हे लोक मादरचोत. असं म्हणून तो पचकन पायरीशी थुंकला. जयदीप रिमांड होममधून आला होता. तो कायमच सगळ्यांवर वैतागलेला असायचा. बोलताना शिव्यांचा धबधबाच होतायचा. किती वेळ झाला. एकदा उघडलेलं पुस्तकाचं तेच पान अजूनही रमेशच्या डोळ्यांपुढे होतं. तेही वाचून झालं नव्हतं पुरतं. आता तर काही दिसतच नव्हतं. काळवंडत जाणाऱ्या संध्येबरोबर त्याची आशाही मालवत चालली. आश्रमासमोरची ट्यूब फकफक करत विझत पेटत होती. प्रार्थनेची घंटा झाली. रमेशला आता उठावंच लागलं. जेवायच्या वेळी मात्र आपल्याला भूक नाही असं सांगून तो पुन्हा बाहेर येऊन बसला, काळोखात बुडून गेलेल्या रस्त्याकडे पाहत. रस्त्यावरची ट्यूब पूर्ण विझून गेली होती. घड्याळात 10चे ठोके पडले. रखवालदारानं पट्ट्याचा दरवाजा सरकवताना रमेशला म्हटलं, कार बाबा लय वाढोळ थांबला इथं, निजायचं नाही का. काहीही न बोलता रमेशनं दरवाजेच्या जाळीला डोळे भिडवले. रस्त्यावरच्या तुडुंब काळोखाकडे अगदी अखेरचं पाहून घेतलं आणि तो जिन्यानी वर निघाला. आपल्या हॉलमध्ये. या दरवाजाबाहेर असलेल्या जगापेक्षा वेगळ्या असलेल्या आपल्या जगामध्ये, आश्रमातल्या जगामध्ये निजायला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर यांनी लिहिलेली कथा प्रतीक्षा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूयात अशाच उत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी.
दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.